केतनला केतनला डेडिकेट केले. खरं तर 12th मॅन देखील नव्हते, 13 मॅन आहेत आय थिंक सो. हा, परंतु नक्कीच इथे मात्र एक लहानशा खेळाडूला पाठीवरती शाबासकीची थाप मारण्याचं कार्य. आणि नक्कीच आपण देऊयात केतनला मॅन ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड. खूप साऱ्या शुभेच्छा असतील केतन, तुला देखील येणाऱ्या काळामध्ये तू देखील इन ऍक्शन मध्ये असावा ही आमची इच्छा असेल. आणि चला आपण जाऊयात पुढील मॅच आपण पाहणार आहोत ओम साई वासुंद्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत अर्थातच मस्कळ संघ, गावदेवी मस्कळ. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जशी मॅचला सुरुवात होईल या युगात पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र, आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ मलनगड अर्थातच भागेशजी मात्रे सरांचा गोड आवाज पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वास. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ब्रदर्स ग्रुप चषक 2025 दिवस तिसरा, मॅच तिसरे आहे. पहिल्या मॅचमध्ये अंबिवली संघाचा दणदणीत विजय तुम्ही बघितला. दुसऱ्या मॅचमध्ये रायते संघाला पराभवाचा धक्का देत असताना संघ तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळाला. मागच्या मॅचमध्ये जय मसोबा चिंचवली आणि या मॅचमध्ये तुम्ही वासुंद्री आणि त्यांच्या अंगेस मस्कळ संघ पाहाल. सध्या तरी वासुंद्री संघ फिल्डिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या वासुंद्री संघाने टॉस जिंकून डिसिजन घेतला फिल्डिंगचा, आता सलामीची जोडी मस्कळच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये निलेश याच्या नावाने खरं तर संघाला ओळखलं जातं. त्याच्या सोबतीला आलाय कल्पेश आणि बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला विकास. 5 ओव्हरची ही मॅच असेल. 2 मॅचमध्ये 2 चांगले सामने तुम्ही बघितले. दोन्ही सामने शेवटच्या ओव्हरपर्यंत गेले. मागच्या मॅचमध्ये रायते संघाचा सुंदर काम तुम्ही बघितला, परंतु चिंचवली संघाने त्यांना पराभवाचा धक्का दिला. पहिल्या मॅचमध्ये अंबिवली संघ पुढे गेला आणि तिसऱ्या मॅचमध्ये हे 2 संघ एकमेकाच्या विरुद्ध सामन्याला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. व्हेरी फर्स्ट बॉल, ताकदीचा वापर, पॉवर प्ले सुरू आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवला होता, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना धमाकेदार सुरुवात टीम मस्कळची. पहिल्याच बॉलवरती षटकार. डावकुऱ्या त्याच्या बॅट्समन समोर राऊंड द विकेटने बॉल जसा बॅटच्या फ्लो मध्ये आला उभं पिच बॉल फेकून देत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. दरम्यान सन्मान्य हिमांशुजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत असताना या स्पर्धेला भेट देण्यासाठी नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. लगेचच दुसऱ्या बॉलवरती थोडासा कंट्रोल करणारा तुम्हाला बॉल पाहायला मिळाला. पहिला बॉल जो उभं पिच पडला त्याची रिकव्हरी करायची होती. ऑफस्टमचा हलकासा आतमध्ये चेंडू टाकण्यात आला. मिड ऑफने चांगली फिल्डिंग केली, लॉंग ऑफ नव्हता, बॉलला मागे जाऊ दिलं नाही आणि दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केला गेलाय. तिसरा बॉल ज्या पहिल्या बॉलवरती ज्या झोन मधून मोठा स्ट्रोक तुम्ही एक्झिक्यूट होताना बघितला त्या झोन मध्ये आताही खेळायचं होतं निलेशला, परंतु या बॉलवरती सुद्धा डॉट बॉल. परिवर्तन जेव्हा जेव्हा गोलंदाजाने केला ना या खेळपट्टीवरती तेव्हा तेव्हा परिवर्तनामधून भरपूर कमबॅक तुम्हाला पाहायलाच मिळाला. कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा असाच परिवर्तन होता. जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज पेस व्हेरिएशन करतोय तेव्हा सिमेंट विकेटवरती
त्याला फायदा मिळाला आहे. लो फुल टॉस बॉल आतमधली कडा आहे, बॉल मागे चालला होता, विकेट किपरने फील्ड केला गेला बॉल. दिनेशसाठी हा बॉल. षटकारानंतर 3 चेंडू लागोपाठचे डॉट. आता थोडासा कल्पेश सुद्धा चर्चा करतो दिनेशशी की पहिला बॉल ज्या पद्धतीने बॅटच्या परफेक्टली रिदम वरती आला होता ना, त्यानंतर गोलंदाजाने सुद्धा त्याची चाणक्यशीरता दाखवली आहे. त्याच्यामुळे आता त्याला मागणं ठरवायचं असेल तर बॉलच्या मिरिटमध्ये परफेक्टली यावं लागेल. आणि बॉलची मिरिट आता जर आपण पाहिली तर चांगली ठेवली जाते विकासच्या माध्यमातून. आणि विकास सध्या तरी झकास कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. अजून एक चांगला बॉल पण तो पिकअप स्ट्रोक. पॉवर प्ले सुरू आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी. दिनेशची विकेट मिळाली असते पण तो फिल्डरची चुकी झाली. हाताला ब्रश होऊन बॉल आलाय शॉट मधला फिल्डरच्या हातामध्ये. दैव बलवंत की बॉल मागे गेला नाही, अन्यथा काहीशा जास्त धावा मिळाल्या असत्या. परंतु या बॉलवरती मिळतात धावा 2. दोन्ही टीमची धावसंख्या पुढे जाते 8 या आकड्यावरती. बॉल चांगला होता, गतीमध्ये आताही परिवर्तन होतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर दूरवरचा प्रवास करून बॉल कडे वळले गेले. जे लॉंग ऑनला फिल्डिंग करत होते परंतु त्याच्या हातामध्ये बॉल पडला नाही. त्याच्या अनुमानाने याही बॉलवरती मिळतात धावा 2. शेवटचा बॉल अखूट टप्प्याचा. लेंथ हार्ड होती, त्या हार्ड लेंथला पिक करण्यासाठी पुढे बॅटचा फ्लो जरूर ओपन केला होता. बॅटचा पेस ओपन करत असताना स्ट्रोकचं सिलेक्शन करायचं होतं. पण तो सुंदर बॉल षटकार वगळता खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली गोलंदाज विकासने. फक्त 8 धावा खर्च केला. जरूर त्याला गडी मिळवता आला नाही, परंतु 4 डॉट बॉल त्याने फेकले गेले दिनेशच्या समोर. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद टीमची धावसंख्या 8, जिथे बॅटिंग करतो संघ. टीम सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. कारण ज्याप्रमाणे टीम वासुंद्रीला आपण बघत आहोत बॅटिंग करत असताना समोर संघ कोणताही असो, पण तो पहिला पर्यायी बॉलर विकासला त्याने यूज केलं गेलं. आणि त्यांच्या 12th मॅनचं खरं तर हेही म्हणणं आहे की टीममध्ये बॉलरची कमतरता आहे. विकासची 2 स्पेल असणार. मग आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजाला यूज केला जातोय रितेशला. मग त्याची बॉलिंग चांगली राहिली तर सेकंड स्पेलमध्ये त्यालाही ते यूज करू शकतात. परंतु विकास एक मॅच्युअर खेळाडू आहे. जसा पहिल्या षटकाला त्यांनी सुरुवात केली, पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या विरोधात आला होता तरी त्यांनी धावा कंट्रोल केला. म्हणजेच येणाऱ्या बॉलरवरती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, ती रिस्पॉन्सिबिलिटी आता तो टाकून जाईल. कारण त्यांनी सुरुवातीचं षटक हे खूप चांगलं हाताळलंय. आता आलाय कल्पेश. कल्पेशसाठी पहिलाच बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पावलांचा चांगला वापर केला होता. जी क्रीज आहे ब्रिटन क्रीज, त्या ब्रिटन क्रीज वरती जाऊन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नव्हता. बॉल वेगाने आला रितेशचा, त्याच्यामुळेच इथं बीट होत असताना कल्पेश आणि पहिला चेंडू त्याने डॉट फेकला गेलाय. सेकंड बॉल ताकदीचा वापर, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर तुम्हाला अटॅक पाहायला मिळाला कल्पेशचा. कल्पेश बॅट मधला पहिला षटकार. केला गेला ताकदीच्या वापराने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जी गती होती ती गती बचाव करण्यासाठी कल्पेशसाठी चांगली होती, परंतु त्याच गतीचा वापर केला गेला कल्पेशने आणि रितेशच्या विरोधात पहिला अटॅक तुम्हाला त्याचा पाहायला मिळाला. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 14. 3 फिल्डर डीप मध्ये सध्या तरी फिल्डिंग करतायत. लो फुल टॉस, गतीमध्ये परिवर्तन होतं. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये अगदी फिल्डर होता. डोक्यावरती कॅप, अंगावरती व्हाईट टी शर्ट, पायामध्ये व्हाईट शूज आहेत आणि ब्लॅक ट्रॅक अर्थातच प्रतीक तुम्हाला पाहायला मिळाला. खरं तर आपण सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेट ना डेव्हलप होताना बघत आहात. कारण 5 ते 6 वर्षाच्या मागे जर तुम्ही जर बघितलं ना, ओलांडून बघितलं तर अनेक साऱ्या खेळाडूंच्या कधी कधी अंगावरती सेम ड्रेस कोड नसायचा. कधी कधी तुम्हाला जीन्स पॅन्ट घालून सुद्धा खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. पण तो टेनिस बॉल क्रिकेट आता प्रगत होत चाललाय. मग प्रत्येकाच्या अंगावरती सेम टी शर्ट, सेम जर्सी आली, त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेट आता प्रगत होत चाललाय. चांगला बॉल तोही वेगाने टाकण्यात आला. थर्डमॅन त्या ठिकाणी बॉल मागे चाललाय. एक सिंगल तर कंप्लीट झाली. सेकंड साठी प्रयत्न करतायत दोन्ही खेळाडू. एका बाजूला दीपेशनेही जरूर कन्व्हर्शन केलं गेलं कल्पेशशी की कदाचित या 2 धावा होऊ शकतील आणि या 2 धावा झाल्या.
2 धाब्याने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 17 आकड्यावरती. आतापर्यंतची जी गती होती ना ती गती बचाव करत होती रितेशची, परंतु एक जो षटकार आला होता त्या षटकाराचा दबाव कुठेतरी न झेलत असताना आतापर्यंत त्यांनी बॉल फेकल्या 4 आणि 4 बॉलमध्ये त्यांनी खर्च केला धावा 9. ओव्हर द विकेटने बॉल चांगला होता परंतु गॅपमध्ये चाललाय. डीपमध्ये फिल्डर आहेत, अडवण्याचा प्रयत्न, एक सिंगल झाली कंप्लीट, मिसफील्ड झाली आणि त्या मिसफील्डचा मोबदला भोगावा लागेल चौकाराने. जिथे फक्त एकच धाव होती तिथे एक्स्ट्राच्या 3 धावा आपण खर्च करत असताना फिल्डरला बघितला आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 21. बॉटमहँडचा सुंदर वापर, बॉलकडे नजर होती त्याच्यामुळे स्ट्रोकचं सिलेक्शन करणं सोपं राहिलं बॅट्समन दिनेशसाठी माफ करा. आणि तिथनं चौकार आला. पुल करतायत परंतु मिस्टामिंग स्ट्रोक, फिल्डर आहेत, पकडली गेली कॅच ती म्हणजेच फिल्डरने आणि खेळ संपलाय दिनेशचा. इथनं पहिली विकेट दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली रितेशच्या शेवटच्या बॉलवरती विकेट. अशा पद्धतीने 21 वरती 1 गडी बाद संघ बॅटिंग करत असताना मस्कळ. राखी बांधणारी ताई, श्रद्धा सबुरीचा संदेश देणारा शिर्डीचा साई आणि अग्री कुळांची कुलस्वामिनी एकवीर आईचं संगीत सुंदर तुम्ही ऐकलं. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पालखी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर यात्रा असेल एकवीरा या ठिकाणी. अनेक सारे भाविक भक्त तुम्हाला त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतील. जल्लोष असतो जेव्हा एकवीरा आईची पालखी असते, जेव्हा एकवीरा आईची यात्रा असते तेव्हा अनेक सारे भाविक भक्त जात असतात. परंतु आता सध्या एका गोष्टीची मित्रांनो काळजी घ्या की एकवीरा या ठिकाणी तुम्ही जाता मग सोनं अर्थातच चैन आणि अंगठी ब्रेसलेट हे सध्या घालून जाऊ नका. कारण गतवर्षी सुद्धा भरपूर साऱ्या चोऱ्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही दर्शनासाठी जाता परंतु त्या दर्शनासाठी जात असताना चैन सोन्याच्या वस्तू कृपया करून परिधान करून जाऊ नका. पुन्हा त्या सेकंड स्पेलमध्ये विकास आलाय ज्याने कामगिरी झकास केली होती. फक्त 8 धावसंख्येचं षटक त्याने हाताळलं होतं. परंतु जी भागीदारी बिल्डअप होती ना त्या भागीदारीला ड्रॉप तर जरूर केलं. कारण कल्पेश आणि दिनेश ही जोडी चांगली रंगत होती मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल वेगाने टाकण्यात आलाय. बॉल चाललाय डॉट विकेट किपरच्या हातामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशील जो नॉन स्ट्रायकरवरती आहे. विकेट जर आपण पाहिली गेली तर पहिली दिनेश परतला मैदानाच्या बाहेर ज्याने बनवल्या 12. टीमची धावसंख्या सध्या तरी टोटलमध्ये पाहायला मिळते 21. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन दिनेशचं खूप चांगलं राहिलं आणि त्याच्या जोडीला कल्पेशी चांगला खेळला. गतीमध्ये परिवर्तन, बॉटमहँडचा चांगला वापर, स्वीपर कव्हरच्या दरम्यान चाललाय. पॉईंटचा खेळाडू त्या ठिकाणी होता परंतु स्वीपर कव्हरच्या दरम्यान स्क्वेअर ऑफ द विकेट वळला गेला. तिथनं सिंगल प्राप्त झाली आहे. सेकंडचा कॉल होता. सुशील स्ट्रायकिंग इन वरती असताना त्यांनी बॉलला बघितलं गेलं की बॉल जर बाजूला गेला तर कदाचित आपण एक्स्ट्रा धावसंख्या बनवू शकतो परंतु फिल्डरने अडवला गेला बॉल. इथनं मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 22. बॉल समाप्त झाले 2. अजूनही इनिंग खरं तर या ओव्हरला समाप्त करण्यासाठी अजूनही 4 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. बॉल तयार. ऑन स्ट्राइक सुशील. अपील केली जाते लेग बिफोर विकेटची आणि यस फिंगर अप. पंच सांगत असताना मिडल स्टंप वरती पडतो इम्पॅक्ट आणि लगेचच फिंगर अप करत असताना ही पहिली विकेट पडल्यानंतर ही दुसरी विकेट मिळवत असताना विकासच्या खात्यामध्ये आणि फलंदाज होईल बाद लागणारा 22 आकड्यावरती झटका दुसरा. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. असं वाटतं की भरपूर कॉन्फिडेंटली तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्याप्रमाणे ग्रिपला अगदी कसून पकडून तो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आता सेट होण्यासाठी तयार झालाय. वॉट शॉट, सुंदर फटका. हेलिकॉप्टर स्ट्रोक, मिनी हेलिकॉप्टर होता परंतु रिझल्ट फुल मिळेल. सुंदर फटका या ठिकाणी दाखवत असताना दिनेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर स्ट्रोकची तर तुम्हाला कलात्मकता पाहायला मिळाली आणि बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 26. कॉन्फिडेंटली आला होता ना
असं वाटलंच की दिनेश मोठे फटके खेळेल, कारण फटका खूप सुंदर होता. अगदी यॉर्कर बॉल त्याला पाठवलं गेलं मैदानाच्या बाहेर. शॉर्ट बॉल आता लांबून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर आपण थोडासा वळता नाही बघितला. व्हाईट बॉलचा इशारा देत असताना अंपायर्स योगीराज सर. इथने मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 27. पहिला स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला, सरळ रेषेत खेळत असताना त्याच्यानंतर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, टप्पा पडला. आता बाउन्सर होता, अनपेक्षित बाउन्सर, आणि पंचाने लगेचच घोषित केला की इट्स व्हाईट बॉल. जी फर्स्ट वॉर्निंग असते ना, ती वॉर्निंग तुम्हाला अशाच बॉलवरती मिळत असते. एखादा खेळाडू आणि त्या खेळाडू समोर जर तुम्ही लेन बॉलवरून त्याला टॉस कराल, तो डोक्याच्या वरती असेल, हाईट फॅक्टर जास्त असेल, तर अंपायर्स नक्की तुम्हाला वॉर्न देत असतात, आणि तेच वॉर्न दिलं गेलं. गोलंदाज विकासला 1 for the ओव्हरचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तो रीड केली लाईन. समोर टप्पा होता, त्या टप्प्याला एक्झिक्यूट करायचं होतं, ते म्हणजेच पुन्हा एकदा सरळ हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या माध्यमातून. पण तो बॉलची जी गती होती ती गती कमी होती. टप्पा थोडासा मागे खेचण्यात आला आणि इथनं दिनेशला शांत ठेवत असताना गोलंदाज. पुन्हा एकदा यॉर्कर बॉल, पण तो त्यालाही खेळलाय. आता फसलाय, ट्रॅप होतो लॉंग ऑनला, त्या ट्रॅप मध्ये अडकवत असताना गोलंदाज विकास. अशा पद्धतीने विकासच्या खात्यामध्ये या ओव्हरमध्ये दुसरी विकेट. जरूर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गडी गमावला गेला 3, आणि धावसंख्या फक्त 28. टीमच्या टोटल मध्ये बॅटिंग करतोय संघ मस्कळ. जोपर्यंत बसतील प्लेयर पाणी पीत, तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. सन्मान्य विकी भोईर जे केळणीचे आहेत, साहेबांना विनंती करतो की या मंचावरून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. दरम्यान इताडे गावचे ज्युनियर ऑलराऊंडर आणि एक चांगले अंपायर दैवत वेळेकर या मॅचचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात. तर दैवत वेळेकर यांच्याकडून या आयोजनाला आणि कॉमेंट्री पॅनलला आणि जेपी अंपायर या पॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. ते जेपी पॅनलला माफ करा, जेपी पॅनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. दैवत वेलेकर या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ज्याने या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी उत्कृष्ट अंपायरिंग केली, ते ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 28. आता ओव्हर नंबर 4 मध्ये आला शैलेश. नवीन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संजय. आतापर्यंत कल्पेश चांगला खेळलाय, ज्याच्या वाट्याला जास्त चेंडू आलेलेच नाहीत, आणि तोच आता स्ट्रायकिंग एंड वरती. राऊंड द विकेट, बॉल लेफ्ट केलाय, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. अवंतर धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा होतील 29. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा थोड्याशा कमी आहेत, परंतु या धावांना या चौथ्या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्याने वाढू शकतो, ती क्षमता आहे कल्पेशकडे. राऊंड द विकेट, फुल टॉस बॉल. नुकतीच चर्चा झाली की शैलेशकडे ती क्षमता आहे, आणि ती क्षमता आणि गुणवत्ता सिद्ध करत असताना शैलेशच्या विरोधात हा फटका कल्पेशचा तुम्हाला पाहायला मिळाला, ज्याच्या बॅटमधून हा आलाय दुसरा षटकार.
ऍडव्हान्टेज मिळून देणारा हा बॉल. खर तर गोलंदाजाने ऍडव्हान्टेज दिला. जो चॅलेंज होता तो चॅलेंज ऍक्सेप्ट करत असताना शैलेशच्या विरोधात कल्पेशचा हा प्रहार तुम्हाला पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल असे बॉल असतात की एखाद्या खेळाडूला तुम्ही झोपेतून उठवा आणि त्याला विचारा की असा कोणता बॉल तुझ्या समोर टाकू ज्याच्यावरती तू षटकार मारू शकतो. नो डाऊट प्रत्येक खेळाडूच्या मुखातून हेच वाक्य असेल की फुलटॉस बॉल. आणि त्याच फुलटॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला. कल्पेशच्या बॅटमधून षटकार आला. षटकाराने 30 अप, धावा झाल्यात 35. आणि नुकतीच जी आपण चर्चा केली होती ना की या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्याने हा स्ट्रक्चर धावसंख्येचा वाढू शकतो. यॉर्कर बॉल चांगली लेंथ होती, कडा आहे की नाही याचा प्रश्न विचारला गेला अंपायर्सकडे, परंतु नकारार्थी हा क्वेश्चन होता. तो क्वेश्चन आणि त्याच्यातला आन्सर तुम्हाला पाहायला मिळाला अंपायरचा किड्स नॉट आउट. षटकारानंतर जो फुल टॉस बॉल गेला त्याची आता तर कमबॅक करण्याची जी लेंथ होती ना ती हीच लेंथ आहे ते सांगत असताना शैलेश एक मिळेल सिंगल. डॉट बॉल नंतर धावफलक जाईल पुढे. अब 36 बॉल समाप्त झाल्यात. या ओव्हरमधले जर आपण पाहिलं तर 3 मध्ये खर्च केल्या धावा 8. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 8 धावा होत्या ना त्या विकासने जरूर कमबॅकच्या खर्च केल्या, परंतु येणाऱ्या बॉलरवरती असा अटॅक होईल मग त्याच्याने धावफलक वाढेल त्याच जबाबदारीने त्यांनी शैलेशचा वापर केला गेला. परंतु शैलेशच्या खरं तर ओव्हरमध्ये आतापर्यंत एक षटकार आलेला आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी या ओव्हरमधला, म्हणजे अजूनही 9 बॉल हे इनिंग समाप्तीसाठी बाकी आहेत. यावेळेला फटका चांगला आहे, टो एंड वरती लागला बॉल आणि बॉल चला एका टप्प्यावरती बॉर्डर लाईनच्या बाहेर. 36 वरचं धावफलक आता पोहोचेल 40 या आकड्यावरती आणि हा फटका आपण पाहिला संजूच्या बॅटमधून चौकार. या स्पर्धेचा आनंद घ्या. दरम्यान बॉल हवेमध्ये दोन्ही फिल्डरच्या गॅप मधून बॉल होईल अगदी स्ट्रेट बॉल लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल आणि लागोपाठचा दुसरा चौकार बाय संजय. आतापर्यंत 5 बॉल समाप्त झालेले आहेत. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर षटकार आला, 2 डॉट बॉल, एक सिंगल आणि लागोपाठचे 2 चौकार पाहायला मिळाले जे चौकार उपयुक्त होते. एक डॉट बॉल त्याच्यामध्ये आला म्हणजे 44 धावा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पण तो वॅकेंड एरिया आहे. बॉलरला असं वाटलं की फिल्डरच्या अगदी समोर चेंडू पडेल, परंतु त्या अनुमानामध्ये बॉलर थोडेसे बघत राहिले. 3 फिल्डर तुम्हाला बॉलकडे पाहायला मिळाले. कुणाल त्या ठिकाणी होता, त्याच्या अगोदर 2 फिल्डर पुढे आले, परंतु इथनं 2 धावा प्राप्त होतात. 2 धावाने टीमची धावसंख्या 46. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. गडी गमावल्या गेल्या 3 आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना सध्या संघ तुम्हाला पाहायला मिळतो मस्कळ. 1:33 सध्या तरी झालेले आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये वावेघर टीमच्या अपोजिट तुम्हाला संघ पाहायला मिळेल संघर्ष 11 केळणी. सो दोन्ही टीम आपण रेडी राहा. याच क्रीडांगणामध्ये एक वेगळा इतिहास आहे, कारण रुंदे या टीम विरुद्ध 106 धावसंख्येचा विक्रम केळणी टीमच्या नावावरती आहे. तो संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि कालच्या दिवसामध्ये खरं तर नालिंबी संघाने 90 पेक्षा जास्त धावा उभारल्या या स्पर्धेमध्ये. आम्ही त्या स्पर्धेमध्ये थोडंसं डोकावून पाहत होतो. त्या धावा जर आपण पाहिल्या तर सुरुवात झाली आहे 5व्या ओव्हरला, परंतु क्रीजच्या बाहेर जर चेंडू पडला असेल तर कदाचित नोचा इशारा येईल. नो डाऊट एक सिंगल तर जरूर प्राप्त होईलच, कारण ऑप्शनच्या जास्त बाहेर आहे. मग तो नो की वाईट फ्री हिट मिळेल की नाही त्या गोष्टीचा आता विचार करतात अंपायर्स. टप्पा चेक करतील, त्याच्यानंतर पाहण्यात येईल की या बॉलवरती नेमकं घडलं काय, वाईट बॉल की नो बॉल. नो बॉल आहे, इट्स नो बॉल.
सुरुवात शैलेशही अशाच पद्धतीने झाली होती. शैलेशने ही वाईट बॉल हाताळला होता, परंतु आता प्रतीक आलाय. प्रतीकचा पहिला बॉल क्रीजच्या बाहेर, तो नो, परंतु आता फ्री हिट होता. थोडासा रिदम मध्ये कदाचित अडथळा असावा, रिदम मधून थोडेसे चुकले. प्रतीक ओव्हर नंबर 5 ला फिनिश करण्यासाठी आलाय. फिनिशिंग रोल खरं तर आता फक्त आता कल्पेशलाच करायचा आहे, कारण कल्पेश सुरुवातीला आला होता, आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, पण तो संजूने त्याला स्टार्ट चांगली मिळून दिली आहे. फुल टॉस फ्री हिटचा बॉल ऑन साइड ला चालला, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगचे फिल्डर होते, त्याच्या डोक्यावरून हवाई यात्रेसाठी हा सुपर स्ट्रोक बाय कल्पेश. कॉन्फिडंट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण कल्पेशला कॉन्फिडंट कुठे मिळाला गेला, त्याच्या सोबतीला आलेला दिनेश त्याने सुरुवात चांगली करून दिली, तो बाद झाला. शैलेश बाद झाला. त्याच्यानंतर जसे संजयने चौथ्या ओव्हरमध्ये 2 चौकार त्याच्या समोर दाखवले गेले ना, तो इंडिव्हिज्युअल 10 वरती पोहोचला गेला, त्यानेच कॉन्फिडंट वाढला गेला. आणि आता कॉन्फिडंटली बॅटिंग करत असताना कल्पेश, षटकाराने धावपलक वाढलं होतं, अजूनही धावपलक वाढवायचं होतं, पण तो फिल्डर मिड ऑनला बीट करून, माफ करा मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफला जात होता, परंतु शॉर्ट मधले जे फिल्डर होते ते पाहत राहिले. डीप मध्ये लॉंग ऑनच्या फिल्डरने ते प्रोटेक्ट केले गेले क्षेत्र, तिथून मिळतात धावा 2. टीमची धावसंख्या आता 55 आकड्यावरती. 2 मॅच मध्ये आपण कमी टार्गेट बघितला, परंतु या मॅच मध्ये आता टार्गेट चांगला रचला जातोय टीम मस्कलच्या बाजूने. ताकदीचा वापर, प्रॉपर सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फ्लो मध्ये आला, रेंज मध्ये आला आणि पाठवत असताना बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. सुंदरी संघ ना खरं तर आधीच एका विचारामध्ये होता की आपल्याकडे पर्यायी बॉलरच नाहीयेत, मग कोणत्या बॉलरचा वापर करावा. तरी प्रतीकला पाठवलं गेलं शेवटच्या ओव्हरमध्ये आणि प्रतीकवरती आता अटॅक सुरू आहे. यावेळेला चांगला बॉल गतीने टाकण्यात आला. गतीने जी खरं तर जनरेट करणारी लेंथ होती ना, ती लेंथ प्रॉपरली त्याने यूज केली गेली, कारण याच्या अगोदर ऑफस्टॉमवरून बॉल खेचण्यात आला, त्यानंतर ती गती थोडीशी वाढवली प्रतीकने आणि षटकाराचं प्रत्युत्तर चांगलं राहिलं फलंदाज कल्पेशला. आतापर्यंत कल्पेश खूप चांगला खेळलाय. आता गतीमध्ये परिवर्तन, ऑन साइडला जी ताकद होती ती ताकद लावली होती, पण तो वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी बॉल आला विकेट किपरच्या हातामधून, जरूर मागे चालला होता. दुसरी बनवण्याचा प्रयत्न आणि दरम्यान या 2 धावा ही कंप्लीट होतात आणि 1 शॉट. अशा वेळेला अशा चुका होत असतात. बॅट थोडीशी जर आपण पाहिले तर मागे टाकण्यात आली असावी. बॅट पूर्ण लाईनच्या बाहेर म्हणजे आतमध्ये क्रॉस केली नाही, तेच बघितलं अंपायर्सने. योगीराज सरांनी लगेच सांगितलं की 1 शॉट, पण तो 1 शॉट जरी आली तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे संघ मस्कळ. आतापर्यंत स्कोर झालेला आहे टीमच्या टोटल मध्ये 62 धावा आणि या इनिंग मधला शेवटचा बॉल शिल्लक धावा 62. लीडिंग एज बॉल मध्ये फाईन लेग वळतोय, टप्पा पडला त्याच्या समोर, बॉलने घेतला टर्न आणि फिल्डर पोहोचूच शकत नाही, कारण त्या ठिकाणी आउटफील्ड आहे ते अगदी फास्ट आहे. आणि अशा पद्धतीने ही इनिंग होती, ती इनिंग समाप्त झालेली आहे. मस्कळ संघाने बॅटिंग करत असताना बनवल्यात गेल्यात धावा 66 आणि 67 धाव संख्येचं मोठं आव्हान कंप्लीट करावं लागेल संघ वासुंदरीला. वावेगर आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल संघर्ष 11 खेळणी. तो विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला की टॉस साठी लगेचच यायचं. संघर्ष खेळणी आणि वावेगर दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी.
चला आपण टॉस करूयात. वावेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल संघर्ष खेळणी. दोन्ही संघाचे संघ नायक सर्जत आणि टॉस बॉक्स मध्ये आमचे अर्थातच हिमांशू दादा यांना विनंती असेल की आपण जा आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आणि तिथे जॉईंट होतील आमचे साथी समालोचक मित्र भागेशजी म्हात्रे सर देखील जॉईंट होतील. ओव्हर टू टॉस बॉक्स. आपण टॉस करूयात. दादांचे शुभ असे वावेगर आणि केळणी या दोन्ही टीमच्या अगेन्स्ट आपण टॉस करत आहोत. एका बाजूला ब्रदर्स ग्रुप तर दुसऱ्या बाजूला योग क्रिएशन भिवंडी अशा नाण्याच्या दोन बाजू. कॉल कोण देतील? टीम वावेगरचे कॅप्टन कॉल देतील. ब्रदर्स ग्रुप असा कॉल टीम वावेगरच्या कॅप्टनचा आलाय कॉल त्यांच्याच बाजूने. सो टॉस जिंकला टीम वावेगर ना. विनंती करेन मान्यवरांना की तुम्ही असं नसतं आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सो वावेगर संघ टॉस जिंकलाय. आता काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षक. 5 ओव्हरची मॅच आहे. एक बॉलरला दोनदा तुम्ही कंटिन्यू करू शकता. मग काय प्लॅनिंग असेल की एकाच बॉलरला 2 वेळा कंटिन्यू कराल की 5 फ्रेश बॉलर यूज कराल? ना एकाला कंटिन्यू मी स्वतः करेन ना. म्हणजे टीमचा कॅप्टन ॲज अ बॉलर विथ द बॅट विथ द बॉल आता तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. समोर संघर्ष 11 खेळणी आहे. याच क्रीडांगणावरती 100 पेक्षा जास्त धावसंख्येचा कारनामा त्यांनी केला गेलाय. परंतु ही विसरून चालणार नाही केळणी संघ की ह्या टीमकडे कसा फलंदाज आहे ज्याने KPLची बाईक उचलली गेली. तो एक खेळाडू या टीम मध्ये आहे. सो 5 ओव्हरची मॅच. मग किती धावसंख्येचा टार्गेट आहे की केळणी समोर एक ताकदवर बॅटिंग आहे. मग त्या बॅटिंग समोर 5 ओव्हरमध्ये किती धावसंख्या तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40. कॉन्फिडेंटली 35 ते 40 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. तू सोडून अशा कोणत्या गोलंदाजांवरती तू 3 जिम्मेदारी देशील की ते जिम्मेदारी ते पार पाडतील? छोटू आणि कपिल. ही स्पर्धा तू या ठिकाणी बघत आहेस. करत 4 दिवसाची स्पर्धा, आजचा 3रा दिवस. या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? खूपच एकदम भारी स्पर्धा आहे. खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. खूप चांगलं वक्तव्य तुम्ही बघितलं. खूप चांगलं ओपिनियन. आता टॉस गमावला गेलाय. केळणी संघ प्रथमता करायची. आता तुम्हाला बॅटिंग टीम वावेगर समोर आणि त्यांचा कॅप्टनचा कॉन्फिडेंटली ओपिनियन होता की 35 ते 40 धावा ते 30 बॉलमध्ये अर्थातच 5 ओव्हरमध्ये खर्च करतील. मग तुमचा काय विचार आहे की 5 ओव्हर तुम्हाला मिळतील? 5 ओव्हरमध्ये किती टार्गेट तुम्ही बनवण्याचा प्रयत्न कराल? 70 तर 75. कारण 100 पेक्षा जास्त धावा तुम्ही या क्रीडांगणावरती बनवल्यात म्हणजे या क्रीडांगणाच्या गुप्त वाटा तुम्हाला माहिती आहेत. मग काय वाटतं की या 70 ते 75 धावा बनवण्याच्या मागे तुम्ही कोणत्या फलंदाजाला लवकर प्रमोट कराल? विकी भोईर, संदेश भोईर आणि राकेश भोईर तिन्ही प्लेयर. ही स्पर्धा कशा पद्धतीने बघतोय? या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय? स्पर्धा तर खूप चांगली आहे. नियोजन पण खूप चांगलं आहे आणि मी धन्यवाद करेल की आम्हाला खेळण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. दोन्ही टीमच्या कॅप्टनचे ओपिनियन तुम्ही ऐकलेत. तर वावेकर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि नेक्स्ट मॅचमध्ये केळणी संघ तुम्हाला करताना पाहायला मिळेल ती म्हणजे प्रथमतः बॅटिंग. या जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. आमचे गुरुवर्य विश्वाजी केने सर कॉम्बॉक्स मध्ये आहेत. षटकार आणि षटकारानं इथे मात्र सुरुवात होते. कमाल अशी या ठिकाणी मात्र फटकेबाजी टीथ फॉर टॅप जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये देतात. आमचे ऋषी शेलार देखील जॉईंट होतील कारण की भोईर कंपनी आपल्या अगेन्स्ट आहे. त्या अनुषंगाने चुकून भोईर शब्द निघाला. परंतु दमदार शेलार पॉवर आज पाहायला मिळेल का? कारण की आंबिवलीची स्पर्धा गाजवली आणि नक्कीच स्वतः चांगला अष्टपैलू खेळाडू आहेत. KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगची पहिली बाईक त्याच्या नावावरती आणि आज इन ॲक्शन मध्ये तो देखील असेल आणि त्यांना देखील शुभेच्छा. चेक केलं जाईल इथे मात्र नक्कीच आक्षेप नोंदवला गोलंदाजाच्या शैलीवरती. आमच्या आवश्यक कमिटी आपण नक्कीच चेक करायचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हो इथे मात्र चांगली गोलंदाजी कंपा गेलात. सर बॉल किती झालेत आमच्यापर्यंत पोहोचवा स्कोररला? 3 बॉल झाले तर 1 षटकार आणि बॅक टू बॅक 2 डॉट.
पहिला चेंडू षटकार, तदनंतर डॉट कधी फेकला हे देखील पाहायला मिळालं नाही, कारण की चेक केलं जात होतं बॉल. आणि इथे मात्र कल्पेशला आपण पाहतोय आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय बॅट्समन अर्थातच हो शैलेश साठी हा चेंडू. हो क्या बात आहे, इथे मात्र फक्त डोळे खाली ठेवून वरती हात केले होते आणि त्या हाताच्या पिसाऱ्यामध्ये अळगत येऊन चेंडू बसला. आणि इथे मात्र हा सुरेख झेल आणि शैलेशच्या खेळीचा अंत. शैलेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर कुणालला आपण पाहतोय, कुणाल पाटील आणि त्याच्या सोबतीनं विकास जाधव अर्थातच गुड्डू रन मशीन ऑफ वासुंद्र्या कधी घेर चेंज करू शकेल. आणि नुकतंच नक्कीच विवाह बंधनात देखील अडकलेत, 2चे 4 हात झालेत आमच्या विकासचे, परंतु तरी सुद्धा क्रिकेटवरती हे प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी इथे मात्र ती देखील सज्ज आहेत. नक्की या आधीची स्पर्धा देखील त्यांनी नक्कीच खेळली. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की नक्कीच ज्या वेळेस एखादा खेळाडू संसारामध्ये अडकतो त्या वेळेस तो मित्रांना आणि क्रिकेटला फार कमी वेळ देत असतो, परंतु असं घडलं नाहीये विकासच्या बाबतीत, कारण की त्याने प्रथमतः आपल्या मित्रांना आणि खेळाला प्राधान्य दिलंय. त्याचं देखील कौतुक. हो हॉरिझॉन्टल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, नटराज मुद्रेमध्ये देखील आले होते आणि हा चेंडू देखील येतोय डॉट बॉल. आणि अशा पद्धतीने पहिला षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. जो फटका आला होता षटकार आणि त्याच धावा धावफलकावरती 6 धावा. खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 6 जिंकण्यासाठी बनवायच्या 67. आणि आता मात्र स्ट्राईक असेल विकासकडे. विकास जाधवला आपण पाहतोय, गुड्डू अर्थातच. आणि इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल. साहिलला आपण पाहतोय, साहिल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय आणि त्याच्या अगेन्स्ट विकास जाधव. आज कशा पद्धतीने खेळ होईल हे देखील पाहावं लागेल. आज दोन्ही तितकेच चांगले संघ आपल्याला पाहायला. नेक्स्ट मॅच देखील तितकीच दमदार आपल्याला पाहायला मिळेल. लाईव्ह लॉर्ड झाला होता त्या अनुषंगाने संघर्ष खेळणे त्यांच्या अगेन्स्ट वावेगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. वाईल्ड कार्ड एंट्री वासुंद्री संघाशी जिथे कमी तिथे आम्ही ही संकल्पना त्यांनी बाळगली, त्यांचं देखील कौतुक. आणि गोलंदाज तयार ऑन द मार्क साहिलला आपल्याला पाहायला मिळेल. साहिलचा हा पहिला चेंडू. इथे मात्र टो एंड वरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळता, बॉडीला स्ट्रेच करता आणि शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि बॅकवर्ड पॉइंट मॉडेल लाईनच्या दिशेनं हा धमाकेदार स्ट्रोक चौकार. क्रिकेटचा नजाकत भरा स्ट्रोक. आणि आमचे युवराजजी बुटेरे सर देखील आनंद घेतात, कारण की अशा रगरगत्या उन्हामध्ये थोडासा डान्स देखील अनिवार्य स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी. हो हो स्वीशीट क्या बात आहे, आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो, हा दुसरा दमदार चौकार. फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडेसे गाळे चेंज करा जेणेकरून मूड बनेल समालोचनाचा, कारण की रगरगत ऊन आहे. नक्कीच अशा रगरगत्या उन्हामध्ये आमच्या सर्व नामवंत समालोचकांचं देखील आम्ही ओपिनियन झालं. जेव्हा मॅचेस आम्ही कव्हर करतो या महिन्यामध्ये,
तेव्हा तेव्हा थोडासा नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये थोडासा जो चेंज ऑफ माइंड आपण पाहतोय त्या अनुषंगाने थोडस डीजे आणि संगीत हेच साधन मूड फ्रेश करण्याचं. हो नो लुक स्ट्रोक, क्या बात आहे, इम्प्रेसिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. पल्लू स्ट्रोक त्याच्यावरती हा बाग टू बाग तिसरा चौकार आणि चौकारांची हॅट्रिक. आजच्या दिवसामधील ही दुसरी चौकारांची हॅट्रिक. विकास जाधवच्या पाठमोग हा तिसरा सलगचा चौकार. जे आई एकविरा माऊलीचं गुणगान गाणार संगीत अगदी कोळ्यांशी कुळ स्वामिनी अखंड महाराष्ट्राची आराध्य देवता. आणि नक्कीच येत्या एप्रिल महिन्याच्या पहिला वीक मध्ये 4 एप्रिलला हा सोहळा देखील आपण अनुभवणार आहोत. हो आता मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु वेगानं भेट केलं. वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज, युवा गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. आणि कल्पेशचं कौतुक करावं लागेल अनिकेत, कारण की मस्कल संघ ह्या वर्षी कुठे खेळताना आपण पाहायला नव्हता परंतु शेवटच्या अंतिम स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं आणि आपल्या संघाचं नाव त्यांनी पुढे केलं. मॅच जिंको किंवा हारो परंतु त्याला शुभेच्छा आम्ही जरूर देऊ. हो तेच तरार शेंडू, कारण की एक काळ होता मस्कळ संघाचा, नक्कीच गावाचं नाव उंचावर नेण्याचं कार्य त्यांनी देखील केलं होतं या कल्याण विभागामध्ये. परंतु काहीशे प्लेयर्स आता मात्र नक्कीच सराव काहीसा कामाचा अभाव त्या अनुषंगाने संघ थोडासा बागपुटला गेला. परंतु सर्व युवा चेहरे आपण पाहतोय. कल्पेशने इथे मात्र बांधणी केली आहे संघाशी. ओ स्विच हिट, फुल टॉस चेंडू त्याच्यावरती स्विच हिटचा दमदार फटका पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तत्पूर्वी या 2 धावा अंतिम चेंडूवरती धावफलकावरती जोडल्या जातात आणि 2 धाब्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. धावफलकावरती आमचे ऑफिशियल स्कोरर आता मात्र करण देखील जॉईंट होतात. करण भोईर आणि बेस्ट फिल्डर साठी त्यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आणि कॅप देखील त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. क्या बात आहे, त्यांचं देखील कौतुक. आणि ॲज अ स्कोरर आता मात्र ते देखील सर्जात गेल्या 2 दिवसामध्ये ॲज अ स्कोररची ते देखील भूमिका साकारतात. काल थोडेसे करेक्शन आले होते परंतु काही हरकत नाही. आता मात्र नक्कीच सुरेख त्यांची स्कोरिंग देखील सुरू आहे. पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही आणि तसंच कुठल्याही क्षेत्रात पडल्याशिवाय आपण नक्कीच शहाणे होत नाही. योगराज बुटेरे देखील पाहतात आणि खरं तर त्याने देखील प्रथमतः ज्यावेळेस पंचांची भूमिका साकारली असेल थोडासा भयभीत ते देखील झाले असते, यात मात्र शंका नाही. कारण की ज्यावेळेस आम्ही वयाच्या 12व्या वर्षी माईक पकडला होता ॲज अ कॉमेंटेटर, परंतु तेव्हा टेनिस क्रिकेट नव्हतं, तेव्हा अंडरआर्म क्रिकेट असायचं आणि बॉक्स क्रिकेटची वेगळी मजा देखील होती. जव्यात ऑन गोईंग मॅच इथे मात्र फुल टॉस चेंडू कल्पेशचा आणि त्याच्यावरती फक्त दिशा दिल्या आणि एकच धाव इथे मात्र विकास जाधव गेल. कारण की मागील षटकामध्ये चांगली दमदार फटकेबाजी त्यांनी केली होती. 67चा पाठलाग करते 67 धावा जरूर बनवायच्या आणि सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये पुनश्च कल्पेशला आपण पाहतोय. आणि स्ट्राईक असेल आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉन्टेस्ट अर्थातच एका बाजूला रन मशीन ऑफ मस्कल कल्पेश आणि एका बाजूला आपण पाहिलं तर विकास जाधव रन मशीन ऑफ वासुंद्री. विकास साठी हा चेंडू इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. ओहो एकच धाव घेतल्या, रिस्क घेतली जात नाहीये परंतु रिस्क आहे तो इश्क आहे. आणि इथे मात्र एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली झाली एका धावेच्या मधीनं. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 22 धावा धावफलकावरती. चांगला खेळ अशा दिवसामध्ये पाहायला मिळतं कारण की ज्या पद्धतीची कामगिरी अशा रगरगत्या उन्हामध्ये उद्याचा दिवस पर्वणी असेल. नक्कीच या चेंडूने जर आपण विश्लेषण करूया. हो लेट कट पाहायला मिळाला आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. उद्या नक्कीच आपण पाहिलं तर क्रिकेटचे तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील या क्रीडांगणावरती. कारण की उद्या ओपन ग्रामीण पोळ्या अनुषंगाने भिवंडी, डोंबिवली, कल्याण, शहापूर या अनेक विभागातील अनेक नामवंत संघ आणि नामवंत खेळाडू देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळेल. सुपर संडे आणि
मेगा फायनल साठी ती पर्वणी असेल. इथे मात्र ही पर्वणी आपण पाहू शकता. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषा पार, बिग हिट षटकार. हा फटका दमदार राहिला आणि त्याच्यावरती इथे मात्र आपण पाहिलं तर षटकार आला. विकास जाधवची ही स्ट्रेंथ आहे. क्लासिकल स्ट्रोक नेहमीच मारत असतो ना. तर मात्र धावसंख्या धावफलकावरती 29 धाबा. बॅक ऑफ दी हँड आणि इथे मात्र घुटना टेक. ओरे षटकार देख. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हिट्स अ मॅक्सिमम, बॅक टू बॅक, 2 in a row, बिग हिट षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले विकास जाधवच्या बॅट मधून. आणि धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरसावत असताना 35 धाबा धावफलकावरती. आज असं वाटतं की घरून कोणीतरी ही मॅच विकासची बघतोय. ज्या पद्धतीची तो फटकेबाजी करतोय. क्लासिकल स्ट्रोक, आणखी एक गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. हा दमदार चौकार. मागच्या दिशेनं धावसंख्या धावफलकावरती
39 39 जिंकण्यासाठी आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 28 धाबींची आवश्यकता. 14.00 सरासरीनं आता मात्र धाबा बनवायच्या. 14ची सरासरी गाठावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा. हो, चेंडू सोडून दिला, लेग स्टिक सोडले, पंचांचा वाईटचा इशारा. 27 अजूनही बनवायच्यात. आता मात्र एकेका धाबेसाठी संघर्ष करावा लागेल, परंतु गोलंदाज थोडेसे आता मात्र ज्या पद्धतीचे वासुंद्री संघाचे 2 षटकामध्ये नक्कीच थोडेसे कमकुवत होते, तशी गोलंदाजी आता मात्र जरूर म्हसकळ संघाचे देखील पाहायला मिळते. हो, इथे मात्र वेगळ्या शैलीने मारायचा होता, परंतु बॅक टू बॅक हा दुसरा वाईट. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 41 धावा. 41 धावा धावफलकावरती 67चं टार्गेट आहे. 26 अजूनही बनवायच्यात. आता 13ची सरासरी गाठायची. 14ची सरासरी गाठायची जरूर होती. आता 13.00च्या सरासरीने धावा बनवायच्यात. हो, फटका दमदार आणि इथे मात्र चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळतोय. आणि तत्पूर्वी ही सिंगल घेतले, कारण की आता मात्र जी स्ट्रॅटेजी होती ती स्ट्रॅटेजी आता मात्र निर्माण केली बॅटर्स कुणालच्या माध्यमातून, कारण की मागील षटकामध्ये कमबॅक केला होता विकास जाधवने, त्याला मात्र आता स्ट्राईक वरती आणलाय. आणि 25 धावा आता मात्र बनवायच्यात. उर्वरित 11 चेंडू आणि 11 मध्ये बनवायच्या. 25 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला असेल विकास जाधव, ज्याच्या पाठमधून षटकार आणि चौकारांच्या आतिषबाजी आपण पाहिली. ओहो, प्लेड ऑन यू मे साइड डेफिनेटली. आणि या सामन्याची ही गोल्डन विकेट्स कॅरी केल्या गोलंदाज दिनेशने. फलंदाज बाद विकास जाधवच्या खेळीचा अंत. सामन्यामध्ये ट्विस्ट, फलंदाज बाद. आणि नक्कीच आमच्या मंचावरती दत्ताजी हरड आणि त्याचबरोबरीनं नामदेवजी रोहणे बाबांचं देखील आगमन झालं. वेलकम, कारण की संघर्ष केळणी या संघाचे ते पाठीराखे आहेत आणि केळणी गावचे नक्कीच वरिष्ठ नागरिक देखील अशा रगरगत्या उन्हामध्ये आपल्या गावाचा आणि आपल्या मुलांचा सामना पाहण्यासाठी देखील आलेत. नक्की त्यांचं मी कौतुक करेन. खरं तर वयाची क्रिकेटला मर्यादा नसते, आपण नेहमीच म्हणत असतो. काल आपण चिमुकली मुलं पाहिली इथे पाणी नेताना, बॉल देताना. आज आमच्या मंचावरती हे वरिष्ठ नागरिक ज्या वेळेस असं मात्र नक्कीच असं समीकरण असतं, त्यावेळेस मात्र नक्कीच आम्हाला देखील असं वाटतं की क्रिकेट देखील एक वेगळ्या पटलावरती गेला. इथे मात्र आपला संघ नसेल तर आपला गाव खेळतो असं त्यांना देखील भागीत होती. त्या अनुषंगाने आपल्या गावाच्या मुलांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारण्यासाठी ते देखील इथे सज्ज आहेत. नवीन बॅटर मात्र आतमध्ये विक्की जाधवला आपण पाहतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि त्याच्यावरती मिळालेली सिंगल, कारण की डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होते. एकच धाववरती समाधान मानावं लागते. असं वाटलं होते विकास जाधव लगेचच सामना संपेल, परंतु जशी विकासची विकेट गेली आता मात्र सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावे जाऊन पोहोचेल. 43 43 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायच्या 24. कुणाल देखील सज्ज आणि त्याच्या सोबतीनं विकीला आपण पाहतोय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज साहिल पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती. हो, फुल टॉस चेंडू. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली धावसंख्या बिल्डअप केली जाते. दोन्ही संघांची नक्कीच ट्रेसिंग अनकंपल्सरी होती. त्या अनुषंगाने जी पॅनल्टी होती ती दोन्ही संघांना टाय झाली, कारण की ट्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. परंतु इथे मात्र दोन्ही संघाचा ड्रेसिंग कोड इथे मात्र सेम नाही आहे, कारण की 12th मध्ये ड्रेसिंग कोड मध्ये नाही आहेत. त्या अनुषंगाने पॅनल्टी नसेल. ओ, फुल टॉस चेंडू त्याच्यावरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय हवेच्या दिशेनं. आता मात्र इथे पाहावं लागेल काय घडलंय, काय बिघडलंय. यस, इट्स षटकार. क्या बात आहे, कमालीचा. त्या ठिकाणी मात्र कॅल्क्युलेशन पाहायला मिळाला, परंतु हा षटकार पंचांनी घोषित केला.
जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. चेक केलं जातं तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून, परंतु ही फनी क्लिप व्हायरल जरूर होऊ शकते कुणालची देखील, कारण की ज्या पद्धतीचा हा फटका होता, पल्लूस्कोप खेळण्याचा प्रयत्न होता, बादशाह टो एंडला चेंडू लागला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आपण पाहिलं तर फनी क्लिप देखील पाहायला मिळेल. तिसरे पंचांश नक्कीच या ठिकाणी मात्र अनेक जी धुमाळ आहेत स्वतः आयोजक चेक करतायत आणि योग्य तो निर्णय लगेचच पोहोचवला जाईल. आणि टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण पाहतोय, आणि जर आपण नवीन जर असाल तर या चॅनेल वरती तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. OUT फलंदाज बाद. रिप्लाय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकता आणि फलंदाज बाद झाला. विकी बाद होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपण पाहिली तर तब्बल 51 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र आपण पाहिलं तर धावा बनवायच्या म्हणजेच 16 धावा बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 16. आठ चेंडू जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. षटक संपलेला. आमचे स्कोरर सांगतायत, आमचे 12th मॅन सांगतायत की 8 बॉल शिल्लक आहेत म्हणून. काही हरकत नाही, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 6 मध्ये बनवायचे आहेत. 16 का डोळा हे ते मात्र पाहायला मिळेल. यस, कम ऑन डीजे. थोडस संगीत आपण देखील ऐकूयात. चेक. करंजी भोईर यांचं आगमन झालंय. आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत, मला वाटलं आगमन झालं की त्यांचं आगमन कधीच झालंय, कारण की स्पर्धा जशी सुरू झाली त्यांनी मोलाचं सहकार्य देखील केलंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज यो आपला दिनेश. यस, यो आपला मला असं वाटलं नाव आहे की काय हरकत नाही. दिनेशला आपण पाहतोय. 16 धाब्यांची आवश्यकता असताना इथे मात्र चांगला स्ट्रोक. क्या बात आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिला. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पार, आर पार सीमा पार. दमदार चौकार. येतो मात्र 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता असेल. कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला. कुणालच्या पाठमुहा दमदार चौकार. 5 मध्ये 12 अजूनही बनवायचे आहेत. इथे मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक झाली. शॉट थर्डने देखील चुकी केली आणि तत्पूर्वी इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपाने एक धाव असेल. बाईची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात आपल्याला, त्या म्हणजेच 11 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक.
गोलंदाज तयार. ओ आवे ऑफ द बॉडी, पंचांचा वाईटचा इशारा. असं वाटलं होतं की यस वाईट आला आणि इथे मात्र धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 56. अब तक 56 धावा धावफलकावरती आणि आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी सत्तावन्न धावा झाल्यात आणि इथे मात्र 10 धाब्यांची आवश्यकता असताना हो क्या बात आहे. चांगला या ठिकाणी मात्र प्रयत्न राहिला होता क्षेत्ररक्षकाचा आणि इथे मात्र थोडस उचलायचं आपण. अगदी बोरीच्या काठ्यामध्ये अडकला क्षेत्ररक्षक. हा दमदार चौकार. मैदानावरती कशाला आले तेवढे प्रेक्षक, कारण की अजूनही जिंकण्यासाठी 6 धावा बनवायच्या. हे पब्लिक होती कारण की खेळाडूला पाहण्यासाठी आय थिंक सो सगळे आमचे ऑफिशियल कमिटी असेल, लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, कॉमेंटेटर असतील, डीजे मास्टर असतील, हे खऱ्या अर्थानं इथे मात्र नक्कीच पाहण्यासाठी गेले होते. कारण की अगदी बोरींच्या काट्यामध्ये अडकला होता प्ले आणि त्या अनुषंगाने आपण विचार केला तर नक्कीच थोडस शरीराला जबा मित्रांनो. साहिल होते, साहिल सेफ आहात ना आपण? यस, काही हरकत नाही. या सवय आहे त्याला देखील या गोष्टींची. बोरीला बोर पिकला हे गाणं नक्कीच जरी क्लिप झाले असते तर त्याच्यावरती आम्ही टाकलं असतं. 6 धावा अजूनही बनवायच्यात. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेंची अजूनही आवश्यकता. 61 धावा बनल्या, 3 मध्ये 6 अजूनही बनवायच्यात. सामना कधीही कुठे टर्न होऊ शकतो, परंतु हा फटका दमदार राहिला रितेशचा. रितेशच्या बॅटून चौकार येतो आणि आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता. सामना अजूनही बाळांचा. रगरगत ऊन आहे मित्रांनो, नक्कीच थोडीशी शरीराची आपण देखील काळजी घ्या, कारण की सर सलामत तो पगडी 50. जर शरीर सुदृढ असेल तर अनेक स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपण खेळू शकता. त्या अनुषंगाने थोडस शरीराला जपा. 3 मध्ये 6 धावेंची आवश्यकता. ओ फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार, बॅक टू बॅक, 2 इन अ रो, सीमारेषा पार. हा दमदार चौकार. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेंची आवश्यकता असेल. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ओ शॉर्ट बॉल चेंडू होता त्याच्यावरती, इथे मात्र ओ पुनश्च खराबी.
आणि तत्पूर्वी हा देखील येतोय नक्कीच 2 धावांसाठी फटका आणि इथे मात्र विजय संपादित केलाय ओम साई वासुंद्री या संघानं. वासुंद्री संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफलक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल मस्कळ संघाचं आम्ही करू हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने तब्बल फलंदाजी करत असताना 31 धावांची आक्रमक खेळी साकारली आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स देखील घेतले. वन अँड ओनली विकास जाधव अर्थातच गुड्डू या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला विकास लगेच या, गुड्डू आपण प्लीज या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.